ना अटकेंगे ना भटकेंगे, पढ़ने लिखने में हम तेज रहेंगे। हल होंगे सवाल अब भाषा गणित के, रास्ते बिल्कुल आसान लगेंगे। क ख गया हो ABC, सीखने का नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर हे गाती, या मंगल देशाचे आहे भविष्य आपल्या हाती। या काव्याने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या माननीय एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री यांनी अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्रात या काव्याने सुरुवात केलेली आहे। त्यांनी सांगितले आहे आमच्या मुलांना खूप शिका, अभ्यास करा, मोठे व्हा आणि आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा। या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी सुंदर शाळा हा उपक्रम स्पर्धात्मक उपक्रम याचा समावेश शिक्षणात करण्यात आला आणि शाळांमध्ये स्पर्धा झाल्या निर्माण व्हावी आणि या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी, साहित्याप्रती अभिरुची निर्माण व्हावी आणि त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं, त्यांची विज्ञानाकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ती अभ्यासात्मक व्हावी आणि त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे विद्यार्थ्यांनी डोळसपणे बघावं आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी। यासाठी आमच्या शाळेत संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत आणि या अभियानामुळे आमच्या शाळेतील मुलांना शिक्षणाचं महत्त्व आणि त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व कळालेलं आहे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्यामुळे आमची शाळा बदलली आहे, आमचे विद्यार्थी बदललेले आहे। म्हणून मला असं म्हणावं वाटतं की आवडते माझं मनापासून ही शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा। स्वच्छता हा आमच्या शाळेचा आरसा आहे, आमच्या शाळेमुळं शाळेचं रूप त्यामुळे पालटलेलं आहे। माझी शाळा आमची शाळा आमचा दैनंदिन आनंद आहे। सुंदर आणि स्वच्छ इमारतीत आनंददायी वातावरणात शिक्षणासाठी ती महत्त्वाची आहे। विद्यार्थी शाळेची आमच्या जबाबदारी आहे। कला, क्रीडा, विज्ञान, संगणक अशा विविध क्षेत्रात इथं ज्ञान दिलं जातं। अनुशासनपूर्ण आणि मैत्रीपूर्ण वातावरण या शाळेला आहे। या शाळेमध्ये सर्व सुविधांची उपलब्धता आहे। माझी शाळा माझा गर्व आहे। सुंदर आणि विचारशील शाळेत शिक्षकांचे प्रेरणादायी करून दाखवणार आहोत। चला तर मग ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, आमची महामंडळी आदी प्राणप्रिय ही माय मराठी आमची। छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र। अनेक संतांची शिकवण आणि संस्कारांनी पावन झालेली भूमी म्हणजे महाराष्ट्र। महाराष्ट्र एक धनवान आणि समृद्ध राज्य, ज्या राज्यात तुम्ही आम्ही राहतो। प्राकटेशा गणेशा जगन्नाथा देशा, प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा। आपले राज्य महाराष्ट्राची स्थापना 1 मे दिवसात महाराष्ट्र दिन। महाराष्ट्र की जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, उपराजधानी नागपूर। महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे। महाराष्ट्र राज्याची दक्षिण उत्तर लांबी 720 किलोमीटर आहे, पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर आहे। महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग 6 आहेत: कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद व नागपूर। महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत। महाराष्ट्राच्या शेजारील राज्य मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक, गुजरात व छत्तीसगड। महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत। महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी आहे। महाराष्ट्राचे प्रसिद्ध नृत्य लावणी आहे। महाराष्ट्र राज्य वृक्ष आंबा आहे, राज्य प्राणी शेकडो आहे।
धन्यवाद. बुद्धप्रिय गौतम मगरे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा टाकळी कुंभकर्ण. हे जे समोर विद्यार्थी उभे आहेत त्यांनी गोवा राज्याची वेशभूषा केलेली आहे, त्यामुळे ते गोवा राज्याची काही माहिती तुम्हाला सांगणार आहेत. नमस्कार. गोवा राज्य हा सर्वात लहान राज्य आहे. याचे क्षेत्रफळ 3702 चौकिमी आहे. धन्यवाद. नमस्कार. गोवा हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. नमस्कार. गोवा राज्याची स्थापना 30 मे 1987 रोजी झाली. नमस्कार. गोवा राज्याची राजधानी पणजी आहे. नमस्कार. गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री प्रतापसिंह होते. नमस्कार. गोवा राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत. नमस्कार. गोवा राज्याची शासकीय स्वराज्य आहे. नमस्कार. गोवा राज्याची राज्यभाषा कोकणी व मराठी आहे. गोवा राज्याचे प्रमुख नृत्य कोळी नृत्य आहे. नमस्कार. गोवा राज्याचे प्रमुख उद्योग शेती व मासेमारी आहे. नमस्कार. गोवा राज्याचे प्रमुख पिके काजू, सुपारी व नारळ आहे. नमस्कार. गोवा राज्याचे मुख्य आहार भात व मासे आहे. धन्यवाद. सांस्कृतिक वारसा. एक राज्य हरियाणा. राजधानी चंदीगड. हरियाणा जिल्हे 22. क्षेत्रफळ 44,212 चौरस मीटर. राष्ट्रवादी वाटा. कार, ट्रॅक्टर, सायकल, मोटरसायकल, वैद्यकीय उपकरण, फ्रीज इत्यादीचे सर्वात जास्त उत्पादक राज्य. प्रेक्षणीय स्थळे. गुरगाव, कुरुक्षेत्र, पंचकुला, फैजाबाद, पानिपत, नारनौल, गोवा, कर्ना, रोहतक, सुलतानपूर. खानपान पद्धती. बाजरीची रोटी, डाळ, खिचडी, डब्बी, दलिया इत्यादी, लस्सी, मीठी और नमकीन. लोकसंख्या 21.14 लाख. Very good, nice presentation.